ए आवा सोड आवा सोड बॉल काढ गाडीचा. काका ओ काका लय कच्चा लिंबू आहे, महामूर्ख आहे, त्याची गाडी फोडली पाहिजे. नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर मित्रांनो, आजचा विषय असा आहे की आज आपल्याला जायचं आहे एक आपल्याला बाईक बघण्यासाठी. मित्रांनो, बरेच दिवस झाले आपल्याला बाईकचा खूप जास्त प्रॉब्लेम येतोय फिरण्यासाठी पण आणि परत शिकणे, आणि आपण बाहेर फिरू पण शकत नाही का ब्लॉगिंग वगैरे साठी, आणि बरेचसे कामं पण अडून पडतात या गोष्टीमुळे आपले. त्याच्यामुळे ना बऱ्याच दिवसापासून गाडी घ्यायचा एक विचार करत होतो. असं नाही का म्हणजे आपण आता नाही का अशी स्पोर्ट बाईक वगैरे किंवा नाही का बुलेट वगैरे अशी गाडी तर नाही बघायची आपल्याला, जे आपलं काम भागवू शकेल, जसं की एक प्लॅटिना झालं किंवा स्प्लेंडर झालं, याच्यापैकीच एक चांगली गाडी बघायची आपल्याला. तसं तुम्ही कमेंटमध्ये सजेस्ट करा का कोणती गाडी बेस्ट आहे. तर आता सध्या आम्ही आता बजाजच्या शोरूम मध्ये जाणार आहे. तुम्हाला दाखवू किती प्राइस येते काय येते. नाशिकच्या शोरूम मध्ये जाणार आहे, इथं महात्मा नगर आणि मुंबई नाक्याच्या शोरूमला सुद्धा जाणार आहे. तर भरपूर शोरूम आहे नाशिकमध्ये, पण मग मला जवळ इथं दोनच शोरूम पडतात, एक मुंबई नाक्याचं शोरूम आणि दुसरं इथलं महात्मा नगरचं शोरूम आहे. दोन्ही पैकी जे आपण शोरूम मध्ये आपल्याला स्वस्त गाडी भेटेल तिथं आपण जाऊन घेणार आहे. तर मित्रांनो, गाडी बघण्यासाठी शोरूमला निघालोच होतो, पण तेवढ्यात माझा मित्र पण आला. आता आपण त्याच्याकडनं सजेशन घेऊ का कोणती गाडी घेतली पाहिजे. भाऊ काय सांगशील? आज माझा बजेट कमी आहे आणि आपल्याला गाडी अशी बघायची आहे जी आपल्याला ऍव्हरेज पण देईल, परफॉर्मन्स पण चांगला देईल आणि आपले डेली यूज साठी चांगली आहे. काय वाटतं तुला? डेली यूजचा विषय नाहीये, शॉपचा विषय आहे मित्रांनो. थोडं मोठ्याने बोलणं ऑडियन्सला ऐकू गेलं पाहिजे. तर मित्रांनो, शॉपचा विषय घ्यायची तर एक जिंदगीत आपण जर बजेट झालं तर पहिली गाडी चांगलीच घेतो आपण. त्यामुळे माझा विचार आहे पहिली गाडी आपण रॉयल एनफील्डची घेतली पाहिजे, बुलेट वगैरे. मित्रांनो, याच्या डोक्यात फक्त बुलेट बसलीये, दुसरं काहीच नाही. पण मग विषय कसा असतो मित्रांनो, बा बुलेट घ्यायला काही प्रॉब्लेम नाही आपल्याला, पण मग कसं आहे काही नाही, एकदा पैसे इन्व्हेस्ट करायला काही लागत नाही, आपण गाडी घेऊन पण टाकू, पण तिला मेंटेन करणं खूप जास्त अवघड असतं आणि या गोष्टी त्याला समजत नाही अजूनपर्यंत. कारण की आपण एवढे पण नाही का आपल्याला डायरेक्ट 50,000 रुपये पगार आहे ना, आपण काही असं म्हणजे हे नाही आहे. तुम्हाला समजत असेल मला काय म्हणायचंय ते. काय सांगशील बोल तू? कशाचं अजून काय तुझ्याकडे ऑप्शन नाही का दुसरे? दुसरं ऑप्शन एक आवड राहते गाडींमध्ये आपल्याला. पहिली 100 सीसी ते 125 सीसीच्या मध्ये आपल्याला गाडी घ्यायची आहे. मित्रांनो, हाय ऑप्शन शाईन आहे, युनिकॉर्न वगैरे काही. मित्रांनो, त्याचं पण बरोबर आहे, शाईन सुद्धा आपल्याकडे एक ऑप्शन आहे. पण मग आता कसं असतं माहिती तुम्हाला, ऍव्हरेजचा जर आपण विचार केला तर ऍव्हरेज मध्ये आपल्याला सगळ्यात जास्त सध्या प्लॅटिना आणि स्प्लेंडर या दोन गाड्यांचं ऍव्हरेज पण खूप जास्त चांगलं आहे. त्याच्यामुळे आपण त्यांच्याकडे जास्त करून चांगला प्रेफरन्स देत असतो. पण बघू चला, अजून काय आपलं फिक्स नाही कोणती घ्यायची काय, आपण शोरूमला जाऊनच ठरवू काय घ्यायचंय काय नाही. तर चला मित्रांनो, आता आपण जाऊया शोरूमला. पण आहे नगरपशी आणि इथे आहे ना आपली गाडी थोडीशी खराब झालेली आहे. मग तिला क्लिअर करण्यासाठी माझा मित्र आता थोडेसे कष्ट घेतोय. थोडेसे कष्ट घेऊन गाडी बनवतोय. मी ते इलेक्ट्रिक वापरतो, पण आता गाडी मार्केटला बघायची कुठली चांगली आहे, कुठली गाडी वाईट आहे. इलेक्ट्रिकचा एक्सपिरियन्स कसा होता तुमचा? माझा तरी व्यक्तिगत एक्सपिरियन्स चांगला आहे. लोक काय घेतात माहित नाही, त्या लोकांना काय वाईट अनुभव आले मला हे अजून माहित नाही. माहिती असला तरी तो एक मोठा विषय आहे, सांगायला भरपूर वेळ लागेल. पण इलेक्ट्रिक मला तर योग्य वाटते. पण आज आपण एक पेट्रोल गाडीचं व्हेरिफिकेशन पण करायला जात आहोत थोड्या वेळाने. फक्त फिटिंग झाली मग मला जरा पुढचं काम करते. त्या गाडीचं काम आता थोडंसंच बाकी आहे, ते काम झालं का आपण निघू आता. बघू आता. सगळ्यात पहिले माझ्या म्हणते आपण एकदा कोणत्या शोरूमला जायचं सगळ्यात पहिले? बजाजला जाऊ पहिले आणि नंतर टीव्हीएस. आता टीव्हीएस मग ठरव कुठे जायचं ते. टीव्हीएस तर मला एवढं चांगला नाही वाटत पहिल्यापासून, नाही का लोकांचा एक्सपिरियन्स त्याच्यापासून एवढा चांगला नव्हता त्या ब्रँड विषयी एवढा. तुम्हाला लोकल गाडी चांगली बघायची असेल आपला आहे मेरा देश मेरी माती बजाज. हा, लोकल म्हणण्यापेक्षा नाही हो, लोकल थोडी राहिली ती कंपनी, तेवढी ब्रँडेड आहे. काय प्रोडक्ट बनवते माहिती का तुम्हाला? बजाज ऑटो. मला माहिती आहे बजाज ते बजाज आहे शेवटी. बजाजचं स्लोगन पण एका काळात खूप भारी होता, हमारा बजाज हमारा बजाज. आणि खरंच काही बाबतीत बजाज इको फ्रेंडली आणि स्क्वेअर अवेलेबिलिटी हे सगळ्यात चांगलं आहे. मेन म्हणजे मायलेज किंग आहे. आणि त्याच्या जोडीला मग आहे हिरो होंडा स्प्लेंडर. आजही मार्केटला तग धरून येते गाडी. आफ्टर 20 इयर्स मी त्या गाडीचं हे पण बघतोय का स्पेअर पार्ट त्या दोन्ही कंपन्यांनी खूप चांगली मिळतात.
बुलेट नको. बुलेट पेक्षा मी बाहेरचा ब्रँड सजेस्ट करेन, पण बुलेट पेक्षा बेटर फॉरेनच्या गाड्या आहेत मी या बाबतीत बोलेन. पण आता जर बुलेटची जर गाडी बघायची ठरली तर 650. बुलेट नाही, रॉयल एनफिल्ड. हो ना, मग रॉयल एनफिल्डची नवीन जी 650 आलेली ती खूप चांगली. इंजिन सॉफ्ट आहे, पॉवर नाही. मित्रांनो, आपल्याला एवढे पॉवरची रिक्वायरमेंट नाही. आपल्या सध्या फक्त A to B करण्यासाठी आपल्याला गाडी पाहिजे. त्याच्यामुळे आपण गाडी पण त्याच लेवलची बघणार आहे आणि तशीच बघणार आहे. बरोबर आहे का मग? Whatever the plan, I know I'm holding the best of me out of my hand. I know you always understand. तर फायनली आपण बजाजच्या शोरूमला तर पोहोचलो होतो. इथे आल्यानंतर तर आपल्याला खूप साऱ्या गाड्या दिसत होत्या, पण आपण ज्या गाडीसाठी इथं आलो होतो ती गाडी तर आम्हाला इथं दिसतच नव्हती. तरी पण आम्ही इथून 3 गाड्यांचं कोटेशन काढून घेतलं, ज्यामध्ये बजाज प्लॅटिना 100, त्याच्यानंतर प्लॅटिना 110 आणि पल्सर 125 या तिन्ही गाड्यांचे आम्ही कोटेशन काढले होते. मित्रांनो, याआधी पण आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलो, पण आम्हाला इथं बेस्ट डील भेटली होती. त्याच्यामुळे गाडी तर बजाजचीच घ्यायची हे ठरलं होतं, पण कोणती घ्यावं याच्यामध्येच कन्फ्युजन होतं आम्हाला. मित्रांनो, आमचं हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी तुम्ही आम्हाला सजेस्ट करा की आम्ही बजाजची कोणती गाडी घेतली पाहिजे. तर चला तर मित्रांनो, आपण आता निघालोय रूमला. तर मित्रांनो, नाशिक मध्ये ना सध्या लय काम चालू आहे नाही का, त्याच्यामुळे रस्ते वगैरे लय नाशिकचा रस्ता म्हणजे डायरेक्ट खड्ड्यांचा बालेकिल्ला झालेला आहे. असं नाही. नाशिक लोक, होईल तिथे. ठीक आहे ना, नाशिकचे लोक इतके त्रस्त झालेले आहेत आणि विद्यार्थी बिचारे असे चालतात रस्त्यावर, आम्हाला इतकं वाईट वाटतं. मग त्याला काय फॉर्च्युनर काय घ्यायला. नाही, पण त्यांना आज रस्त्यावर चालायला जागा पण नाहीये. मित्रांनो, बघा काय विषय झालाय, गाडी निघाला डायरेक्ट ट्रॅफिक जाम झालं इथं. नाशिकची जनता कुठलाही विचार न करता कुठे पण गाडी पार्क करून जातात अशा पद्धतीने. हे बघा, हा नंबर कोणाचा आहे, लक्ष द्या. गाडी MH15 GR 1717 आणि नाशिकचे अतिशय कच्चे खेळाडू आहे. अरे भाऊ, घ्या ना काढून मला. काका, हो काका, लय कच्चा लिंबू आहे. हो, महामूर्ख आहे, त्याची गाडी फोडली पाहिजे. अरे हा येडा आहे का, गाडी टेकली ना डायरेक्ट बघ. ए, तुझी का? ए, हवा सोड, हवा 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 सोड, हवा वॉल काढ गाडीचा. अरे नाटकात नवीन आहे का तू? हो काढा हो. गाड्या नाही रे, गाड्या फोडल्या पाहिजे. राहायला कोणतरी लावून गेला गाडी इथे. ते काय तोच आहे ना तो माणूस. त्याला अक्कल पाहिजे ना, तो का नाटकात नवीन आहे का? इतक्या सिक्युरिटी गाडी कशी काय लावून दिली? अरे भाई, नवीन आहे का नाटकात? किती छोटे रस्ता आहे, स्कूटर घेऊन फिर. कुठे उभे आता ते बस सांगतो ना आता काय गाला. गाडी मी एकटी काहीच आहे, तो तर 15 होता ना. Bring me into golden sunlight. If I'm going with you, I know we'll get to the other side. मित्रांनो, फायनली आपण बजाजच्या शोरूमला जाऊन पल्सर 125 नंतर प्लॅटिना 110 आणि प्लॅटिना 100 हिचं आपण कोटेशन काढून आणलं होतं. तिन्ही पण म्हणजे रेटमध्ये बसताय, तसं काही प्रॉब्लेम नाही. पण आपल्याला थोडीशी आपण ॲव्हरेज पण आपलं प्रेफरन्स असणार आहे. म्हणजे आपण असं शो ऑफसाठी किंवा त्याच्यासाठी बाईक नाही घेते, त्याच्यामुळं आपला प्रेफरन्स हा पहिला प्लॅटिनालाच राहणार आहे. बघू आता, आपलं कन्फ्युजन फक्त प्लॅटिना 100 आणि प्लॅटिना 110 मध्ये आहे. ते पण आपण उद्या क्लिअर करू आणि बघू कोणती गाडी घ्यायची काय. तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळेल आपण कोणती गाडी घेतली, काय घेतली. नंतर आपण तिच्या भरपूर सारा टेस्ट पण करणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक नक्की करा. Sinking in, I know this feels right.